वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन इथेच केलेलं आहे, तरी मी सर्व आजींच्या फोटोचं प्रतिमा पूजन करण्यात यावं अशी मी मान्यवरांना विनंती करते आणि कार्यक्रम आपल्या आज सभेला सुरुवात करते। यानंतर आपल्या संस्थेचं प्रास्ताविक आणि अहवाल वाचनास आपण सुरुवात करणार आहोत, तरी मी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापिका गायत्री मॅडम यांना मी विनंती करते त्यांनी आपलं प्रास्ताविक आणि अहवाल वाचनास सुरुवात करावी। आज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 11व्या नंबरची आहे। आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार श्री देवरावजी वळसे पाटील साहेब, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अनुसया परिवारातर्फे हार्दिक स्वागत। त्यांची सहकार मंत्रीपदी निवड झाली त्याबद्दल सगळ्यांतर्फे अभिनंदन। प्रास्ताविक पान क्रमांक 3 काढा। 11वी वार्षिक सर्वसाधारण सभे सूचनापत्राचं वाचन करते मी फक्त सभासदांकरता। सनविवी अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर यांची सन 2022-23 या आर्थिक वर्षाची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष सौ किरणताई दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 17/9/2023 रोजी दुपारी ठीक 1:30 वाजता शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आयोजित करण्यात आले आहे। सदर सभेस पुढील प्रमाणे विषयांवर चर्चा करण्यात येईल, तरी सर्व सभासदांनी सभेत वेळेस उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। सभेपुढील विषय क्रमांक 1 दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्त वाचून कायम करणे। विषय क्रमांक 2 दिनांक 31/3/2023 रोजीचा ताळेबंद नफा तोटा पत्रक व वार्षिक अहवाल स्वीकृत करणे। विषय क्रमांक 3 सन 2022-23च्या नफा पाटणी व लाभांश दर्यास मान्यता देणे। विषय क्रमांक 4 सन 2022-23 या वर्षाच्या मान्य अंदाजकीय पत्रकात तरतुदींपेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे व सन 23-24 वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे। विषय क्रमांक 5 सन 2022-23 या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करणे व त्यावर कार्यालयाने केलेल्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे। सन 2022-23 वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे मानधनास मान्यता देणे। विषय क्रमांक 7 माननीय संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची कायदा कलम 75 उपकलम 2 नुसार माहिती घेणे। विषय क्रमांक 8 सन 2023-24 या वर्षाकरिता संचालक मंडळाने बाहेरून निधी उभारण्याची कमाल मर्यादा ठरविणे। विषय क्रमांक 9 प्रशिक्षण कर्ज गुंतवणूक वसुली इत्यादी तत्सम विषयांबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे। विषय क्रमांक 10 संस्थेची नवीन शाखा सुरू करण्याबाबत विचारविनिमय करणे। विषय क्रमांक 11 माननीय अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचारविनिमय करणे। संचालक मंडळांच्या आदेशावरून सदर सभेचे सूचनापत्र दिनांक 2/9/2023 रोजी प्रभात पेपरला आपण प्रसिद्ध केले होते। पान क्रमांक 5 काढा वार्षिक अहवालातला। सदर सभेला सभेच्या अध्यक्ष किरणताई वळसे पाटील या उपस्थित नाही राहू शकल्या काही कारणास्तव। आजच्या सभेच्या अध्यक्षपद हे सौ सुनीताताई प्रदीप पाटील यांना देऊन सभेचं कामकाज सुरुवात करतोय आपण। मंजूर आहे का? वार्षिक सर्वसाधारण सभे पाठीमागची वार्षिक सर्वसाधारण सभा आपली 29/9/2022 रोजी झाली होती। त्यामध्ये एकूण 13 विषय होते, त्यास आपण मान्यता दिली होती। त्यातला पहिला विषय होता 30/9/21 रोजी झालेल्या 9व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे। दिनांक 31/3/23 रोजीचा ताळेबंद नफा तोटा पत्रक व वार्षिक अहवाल स्वीकृत करणे। सन 2021-22च्या नफा वाटणीस मान्यता देणे। विषय क्रमांक 4 होता 21-22च्या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकीय तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे। विषय क्रमांक 5 होता 22-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे। विषय क्रमांक 6 21-22 वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करणे व याच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे। विषय क्रमांक 7 22-23 या वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे मानधनास मान्यता देणे। विषय क्रमांक 8 होता माननीय संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची कायदा कलम 75 उपकलम 2 उपकलम 1 नुसार माहिती घेणे। विषय क्रमांक 9 सन 2022-23 या वर्षाकरिता संचालक मंडळाने बाहेरून निधी उभारण्याची कमाल मर्यादा ठरविणे। सभासद संचालक व सेवक यांना
दिलेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेऊन मान्यता घेणे. विषय क्रमांक 11 संस्थेच्या नवीन शाखा सुरू करणे व स्थलांतर करण्यास मान्यता घेणे. विषय क्रमांक 12 संस्थेच्या पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणे. विषय क्रमांक 13 माननीय अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचारविनिमय करणे. विषय क्रमांक 2 दिनांक 31/3/2023 रोजीचा ताळेबंद नफा तोटा पत्रक व वार्षिक अहवाल स्वीकृत करणे. अहवालातलं पान क्रमांक 5 ते 13 नफा तोटा पत्रक व ताळेबंदकाचे आकडे आहेत. एक मिनिट. विषय वाचल्यानंतर आपल्याला काही त्याच्यावर विचारायचं असेल तर ते विचारायचं, आणि विचारायचं नसेल तर मंजूर म्हणायचं. दोन्हीपैकी जे जमेल ते करा. पहिला विषय मंजूर का? महिलांचा आवाज येऊ द्या साहेबांना. विषय क्रमांक 2 पान क्रमांक 5 ते पान क्रमांक 13 पर्यंत वाचन होईल. वार्षिक सर्वसाधारण सभा 29/9/2022 रोजी झाली. त्या सभेमध्ये 472 सभासद उपस्थित होते. संचालक मंडळाच्या मागील वर्षामध्ये एकूण 12 सभा झाल्यात. सभासद संख्या 1960 आहे. त्यामध्ये 195 नवीन सभासद झालेत आणि 54 कमी झालेले आहेत. भागभांडवल संस्थेचे भागभांडवल चालू वर्षामध्ये 79,49,600 एवढे आहे. राखीव निधीमध्ये 9,31,219 रुपयांनी वाढ झाली आहे. पान क्रमांक 6 बघा. संस्थेच्या ठेवी एकूण 17.83% वाढल्या असून एकूण रक्कम 9,14,72,503 इतकी आहे. सभासद कर्ज व्यवहार 27.58% वाढले. आज रोजी रक्कम 7,42,49,49 रुपये एवढी आहे. सभासदांसाठी जे कर्ज दिलं जातं त्याचा आपण विमा उतरवतो. बाहेरील कर्ज घेण्यासाठी संचालक मंडळाला मान्यता दिलेली आहे सभेने. संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेले कर्ज, आपल्याकडे संचालकांचे नातेवाईक काही कर्ज घेतलेलं नाही आहे कोणी, त्यामुळे थकबाकीचा काही विषय नाही आहे. संस्थेने विविध बँकांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्या गुंतवणुकीची एकूण रक्कम आहे 3,99,84,406 रुपये 62 पैसे. सभासद संचालक व सेवक यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. आपल्याकडे एकूण 9 कमिशन एजंट आहेत जे की वेगवेगळ्या विभागातनं काम बघतात. संस्थेचे सन 22-23 या वर्षाचे लेखापरीक्षण माननीय गुंडगावडे आणि कंपनी यांनी पूर्ण केले आहे. 22-23 या वर्षाकरिता पतसंस्थेस अ वर्ग दिलेला आहे. धन्यवाद. बॅलन्स शीट पूर्ण वाचायची काय गरज नाही ना. नफा पुढचा विषय घेऊ. नाही, बॅलन्स शीट जे आहे ते आपल्याला अहवालामध्ये दिलेलं आहे, त्यामुळं ते आपल्यासमोर आहे. वाचायचं असेल तर पूर्णही वाचता येईल, नाहीतर मग त्याच्यामधल्या काही काही छोट्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मांडता येतील. तर आपण त्याप्रमाणे करा. सगळं पूर्ण वाचायची गरज नाही, फक्त महत्त्वाच्या गोष्टी वाचा. हा विषय मंजूर का? मग पुढचा तिसरा विषय घ्यायला. विषय क्रमांक 3 सन 2022-23च्या नफा वाटणी व लाभांश दर्यास मान्यता देणे. पान क्रमांक 15 आपली नफा विभागणी केलेली आहे. पान क्रमांक 15 नफा विभागणी दिलेली आहे. संस्थेस एकूण नफा 10,55,709 रुपये 94 पैसे झालेला आहे. यामध्ये नेरूळ शाखेचा 32,428 रुपये नफा आहे आणि मंचर शाखेचा 10,23,281 रुपये 94 पैसे एवढा नफा आहे.
त्यामधून राखीव निधीला 25% प्रमाणे 2,63,927 रुपये वर्ग करण्यात आले. लाभांशाची रक्कम 10% 7,11,670 रुपये. सभासद कल्याण निधी 10,000, आकस्मिक निधी 10,000, नवीन शाखा निधी 10,000, संशयित बुडीत निधी खाती 40,112 रुपये 94 पैसे वर्ग केलेले आहेत व सेवक कल्याण निधीसाठी 10,000 रुपये. असा एकूण नफा 10,55,709 रुपये 94 पैसे आहे. सर तुम्ही बोलता 10% साहेब 10% नफा 10% लाभ 10% लाभांश मंजूर आहे का सर्वांना? धन्यवाद. विषय क्रमांक 4. सन 2022-23 या वर्षाच्या मान्य अंदाजपत्रकीय तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे व सन 23-24 या वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. पान क्रमांक 15 नफा विभागणीच्या खाली संचालक मंडळाने दिलेले अंदाजपत्रक आहे, त्याचं मी वाचन करते. उत्पन्नाची बाजू. कर्जावर मिळालेले व्याज आपण अंदाज धरला होता 12,60,000 रुपये मिळाले आपल्याला. लाखात आकडे इथे. गुंतवणुकीवरील व्याज 46 लाख, इतर उत्पन्न 9 लाख, असा एकूण 18,10,000चा अंदाज होता. खर्चाचा अंदाज होता 10,09,000. व्यवस्थापन खर्चाचा 43, इतर खर्च व तरतुदी 15, नफा 14 लाखाचा होता. असा एकूण 181. प्रत्यक्ष आकडेवारी झालेली आहे 2022-23ची. कर्जावर मिळालेल्या व्याज 67,50,000. गुंतवणुकीवरील व्याज मिळाले आपल्याला 24,39,000. इतर उत्पन्नातून 4,94,000. एकूण 96.83 मिळाले. खर्चाचं ठेवीवर दिलेलं व्याज 54.95. व्यवस्थापन खर्च झाला आहे 20,86,000. इतर खर्च व तरतुदी 10,46,000. नफा झाला आहे 10,56,000. एकूण 96.86. वाढघटीचा तक्ता आहे. त्यामध्ये कर्जावर मिळालेल्या व्याजामध्ये 58 लाखांनी घट झालेली आहे. त्याच्यानंतर गुंतवणुकीवरील व्याजामध्ये 21 लाखांनी घट झाली आहे. इतर उत्पन्नामध्ये 4 लाख, एकूण 84,18,000 घट झाली. खर्च ठेवीवरील दिलेलं व्याज 54.5. व्यवस्थापन खर्चामध्ये 22,14,000. इतर खर्च व तरतुदी 4,54,000. नफा 3,44,000 कमी झाला अंदाजापेक्षा आपल्या. 2023-24साठीचा अंदाज आहे आपला. कर्जावर जे व्याज मिळणार आहे ते 12,70,000 असेल. गुंतवणुकीवर 48 लाखापर्यंत व्याज मिळावं. इतर उत्पन्नातून 10 लाख, असं 18,50,000चं टार्गेट आहे आपलं. ठेवीवर दिलेल्या व्याजात जो खर्च होणार आहे तो 11,10,000. व्यवस्थापन खर्चात 44 लाख. इतर खर्च व तरतुदींसाठी 15,50,000. नफा 14,50,000. याप्रमाणे 18,50,000चा अंदाज आहे. कोणाची काही शंका? विषय मंजूर. विषय क्रमांक 5. सन 2022-23 या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करणे व त्यावर कार्यालयाने केलेल्या दोषदुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. पान क्रमांक 14 संस्थेचा अहवाल आहे. संस्थेला अवर्ग मिळालेला ऑडिटला आणि त्याच्यावर जे दोषदुरुस्ती अहवाल दिलेला आहे माननीय गुंडगावडे सरांनी, तो आपण कमिशनर ऑफिसला 7/8/2023 रोजी तो दोषदुरुस्ती अहवाल सादर केलेला आहे. काही शंका कोणाच्या की मंजूर? खरात ताई तुम्ही बोला. विषय क्रमांक 6. सन 23-24 या वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे मानधनास मान्यता देणे. संचालक मंडळाने ठरवावे. मंजूर का? विषय क्रमांक 7. माननीय संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची कायदा कलम 75 उपकलम 2 नुसार माहिती घेणे. संचालक मंडळाच्या कोणत्याही नातेवाईकांनी आपल्याकडनं कर्ज घेतलेलं नाही आहे, त्यामुळे थकबाकी नाही आहे कोणाचीच. विषय मंजूर का? विषय क्रमांक 8. सन 23-24 या वर्षाकरिता संचालक मंडळाने बाहेरून निधी उभारण्याची कमाल मर्यादा ठरविणे. संचालक कमाल मर्यादा बाहेर कर्जासाठी
विषय मंजूर. विषय क्रमांक 9 प्रशिक्षण, कर्ज, गुंतवणूक, वसुली इत्यादी तत्सम विषयांबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे. विषय क्रमांक 10 संस्थेची नवीन शाखा सुरू करण्याबाबत विचारविनिमय करणे. तुम्ही बोलताय काय? घ्या ना. नवीन शाखेचा आहे. म्हणून कन्सेशन हो ठराव घेऊन. विषय मंजूर का नवीन शाखा टाकायची आपल्याला? धन्यवाद. विषय क्रमांक 11 माननीय अध्यक्षांचे पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचारविनिमय करणे. ऐनवेळी कोणत्याही विषयासाठी कुणीही काही अर्ज दिलेला नाही आहे, तरी पण कुणाला काही उपस्थित करायचा असेल विषय तर बोलू शकता. अहवाल वाचन पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण अनुसया महिला पतसंस्थेची सुरुवात मंचरमधून केली आहे आणि गेले काही वर्ष ही पतसंस्था चांगलं काम करते. पण ज्या प्रमाणामध्ये ही पतसंस्था वाढायला पाहिजे तेवढी वाढताना मला दिसत नाही. मुख्य म्हणजे आपली डिपॉझिट वाढली पाहिजेत. ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांनी कर्ज वेळेवर भरलं पाहिजे. आणि आता सहकार विभागाची सुद्धा एक योजना आहे, त्याच्या संदर्भामध्ये एक वेगळा महिलांचा मेळावा मी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये 12.5% केंद्र शासनाचे, 12.5% राज्य शासनाचे, 12.5% आपल्या जो अर्ज करेल त्याचे आणि 70% अनुदान, असं 20 लाखापर्यंत आपण कर्ज देऊ शकतो. पण त्याच्यासाठी एक चांगला प्रकल्प अहवाल आपल्याला तयार करावा लागेल. तो प्रकल्प अहवाल बरीच स्क्रुटिनी त्याच्यामध्ये होईल. एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटला सांगून जरी प्रकल्प अहवाल करून दिला किंवा गुंडसाहेब तुम्ही एखादा तसा फॉर्मॅट तयार करून दिला तरी महिला त्याच्यामध्ये, हे महिलांसाठी पण आहे आणि पुरुषांसाठी पण आहे, नुसतं महिलांसाठीच आहे असं काही नाही. त्यामुळं ही जी योजना आहे त्या योजनेचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. दुसरी गोष्ट सांगतो मी की आपण ज्या वेळेला उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, कारण इथल्या शाखेला काही आपल्याला तितकं उत्पन्न मिळत नाही, उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या वेळेला नव्या मुंबईला शाखा काढली आणि त्याच्यानंतर लगेचच करोना आला, त्या करोनामुळे वर्ष दीड वर्ष ती शाखा बंद राहिली. तिथं काम करणारे कर्मचारी पण सोडून गेले. तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, तिथं आपल्याला 1-2 कर्मचारी लागतील, मग पुरुष असू दे नाही तर स्त्री असू दे, पण त्याच्यामध्ये त्यांची तिथं नव्या मुंबईतच राहण्याची सोय असली पाहिजे स्वतःची. आणि 1-2 लोकांना आपल्याला तिथं नेमणुका देता येतील. तर
पण ते क्वालिफाईड पाहिजे. 10वी पास आणि 12वी पास चालणार नाही. तर ते क्वालिफाईड लोक कोण असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये गायत्री मॅडमकडं अर्ज द्या आणि मग त्याच्यानंतर आपण बघू. आणि ज्या वेळेला आपण पुन्हा महिलांचा एक मेळावा घेऊ त्यावेळेला आणखीन काही नवीन योजना मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. त्याला आपण चांगला प्रतिसाद द्यावा. आपल्याला माहितगार त्याच्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था करू. तर याच्यापेक्षा मला काही जास्त बोलायचं नाही. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, सभेला आल्याच्या नंतर असं गप्प बसायचं नाही. पकडून आणून बसवल्यासारखं बसायचं नाही. थोडं हसलंही पाहिजे, थोडी टाळी पण वाजवली पाहिजे, एखादा प्रश्न पण विचारला पाहिजे. तर याच्यातलं तुम्ही काहीच करत नाही. आम्हाला काही कळतच नाही की तुमचा निर्णय काय आहे, मान्यता आहे का मान्यता नाही. तर हे जरा मोकळेपणाचं वातावरण झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपलासुद्धा संपर्क या पतसंस्थेच्या मनसर कार्यालयाबरोबर त्या ठिकाणी राहिला पाहिजे. एवढंच मी आपल्याला सांगतो. मी संचालक मंडळाचं आभार मानतो की त्यांनी या पतसंस्थेतर्फे आपल्याला 10% डिव्हिडंड दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला दरवर्षी काही ना काहीतरी डिव्हिडंड आपण देतो. तर ही संस्था मोठी केली तर ही आमच्यासाठी नाही आहे संस्था, ही तुमच्यासाठी संस्था आहे. आणि तुम्हीच तिला मोठी केली पाहिजे, तुम्हीच तिला जपलं पाहिजे आणि तुम्हीच तिचा उपभोग घेतला पाहिजे किंवा फायदा घेतला पाहिजे. एवढंच माझं साधं सांगणं आपल्याला सगळ्यांना आहे. तर एवढं बोलून मी थांबतो. तुमच्या बोलून हां, आता याच्यानंतर सभेच्या अध्यक्ष सौ सुनीताताई पाटील या ठिकाणी. पूर्वा तुला बोलायचं? हां, सुनीताताई पाटील बोलतील. आमच्या महिला कशी असल्यामुळे काही बोलतच नाही. अनुसया महिला उन्नती केंद्राच्या 11व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित नामदार आणि सहकार मंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र जयशेठ शहा, अतुल शेठ बेनके, सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, आज खरं म्हणजे किरणताई आपल्या अध्यक्षा या सभेस नाही आहेत. म्हणून मी खरं आता मी असं करणार आहे की अध्यक्षीय मनोगत जे ताईंचं मनोगत आहे, जे आपल्या अहवालात पण आहे, तेच मनोगत मी आता तुमच्या सर्वांपुढे सादर करते. ताईंच्या मनोगताप्रमाणे आपल्या पतसंस्थेची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल त्या आपणापुढे सादर करत आहेत. आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या उत्तम मार्गदर्शन व सहकार्यातून संस्थेचे कामकाज उत्तमरित्या सुरू आहे. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी शहा यांचे संस्थेला नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन आहे, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. संस्थेचे अनेक हितचिंतक, संचालक मंडळ यांचाही संस्थेच्या वाढीमध्ये आणि जडणघडीमध्ये मोलाचा वाटा आहे. कोरोनाच्या जागतिक मंदीनंतर आता व्यवहार स्थिरावले आहेत. आपल्या संस्थेच्या आपण 11,15,00,000चा भागभांडवलाचा टप्पा ओलांडलेला आहे. आपण सर्वांनी मिळून मागील वर्षी हा टप्पा ठरवला होता आणि मागील आर्थिक वर्षामध्ये आपण तो पूर्ण करू शकलो, याबद्दल सर्व सभासदांचे अभिनंदन. त्यानंतर आपल्याकडे 9,14,00,000च्या ठेवी आहेत.
कर्ज वाटप आपण 7 कोटीचं केलेलं आहे आणि या सर्वातून आपल्याला 10,55,000 हा नफा झालेला आहे, ज्याची नफा वाटणी आत्ताच आपण केलेली आहे. या आर्थिक वर्षामध्ये आपली बँकेचं आपल्या पतसंस्थेचं खेळतं भागभांडवल 13 कोटीच्या वर जाईल अशी आपण आज अपेक्षा करूया आणि पुढच्या वार्षिक सभेला तो टप्पा आपण पार केलेला असेल. आपला यावर्षीचा NPA 5.6% आहे. याचं सर्व श्रेय जे कर्जदार आहेत, ज्या महिला आहेत, त्या सातत्याने प्रत्येक कर्जाची परतफेड नियमितप्रमाणे करतात, हा त्यांच्याकडे, त्यामुळे आपला NPA कमी झालेला आहे आणि संस्थेला कायम ऑडिट वर्ग मिळत आहे. याचे श्रेय आपल्या संस्थेचे चार्टर्ड अकाउंटंट गावडे आणि गुंडसर यांच्या पण फर्मला जाते. त्यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि ओव्हरऑल आपण व्याजदर हा चांगला ठेवलेला आहे. इतर पतसंस्थांपेक्षा आपल्याकडे 8.9% आपण व्याजदर दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपले जे कर्ज आहे ते पण नेहमी नामदार साहेबांचं असतं, तुम्ही कर्ज कमी ह्यांनी द्या, त्याप्रमाणे आपण कर्ज पण कमी याच्यात दिलेलं आहे. त्यानंतर बँकिंग संकल्पना आधुनिक होण्याच्या दृष्टीने पतसंस्थेने मॅक्झिमम प्रयत्न केलेला आहे की ज्या ज्या आपल्याला सोयी असतील, मग NEFT असेल, RTGS असेल, छोट्या छोट्या ठिकाणी जर काही अडचणी येतील त्या बँकेनी आपल्या पतसंस्थेनी वेळोवेळी ग्राहकांना प्राधान्यक्रम दिलेला आहे. कॅशलेस सुविधा होण्यासाठी आपण मोबाईल बँकिंग पण सुरू केलेले आहे आणि या अहवाल वर्षामध्ये आपल्याला जो चांगला नफा झाला आहे त्याचा विनियोग आपण पतसंस्थेनी आणखीन संस्था वाढण्याच्या दृष्टीने केलेला आहे. आज आपली संस्थेची प्रगती करण्यासाठी एवढंच मी म्हणेन, सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, आपले चार्टर्ड अकाउंटंट, आपल्या तालुक्यातील विविध संस्था आणि इतर सर्वांनी केलेल्या मदतीमुळे आपण ही संस्था आणखीन पुढे नेऊ, हेच मी पुन्हा यावेळेला नमूद करू इच्छिते. आणि आपण सर्व महिला आणि सर्व सन्माननीय ह्या पतसंस्थेच्या हजर राहिले त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानते. धन्यवाद. आणखीन एक माहिती मला सभागृहातल्या प्रमुख नेत्यांना द्यायची की ज्या वेळेला ही पतसंस्था आपण सुरू केली त्यावेळेला तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख पुढाऱ्यांनी या पतसंस्थेला आम्ही ठेवी देतो असा शब्द दिला होता. पण आजपर्यंत काय कोणाचा 1 रुपयासुद्धा ठेवीच्या रूपाने आलेला नाही. मला असं वाटतं नाही ना, कोणाचंच नाही आला. कधी कधी ठीक आहे. ठीक आहे. सगळ्या सूचना सगळ्यांसाठी आहे. अतुल भाऊ तुम्ही पण ठेवू शकता. आणि कर्ज आपण फक्त महिलांना देतो का पुरुषांना पण देतो? कर्ज जरी महिला पतसंस्था असली तरी आपण 25% कर्ज हे पुरुषांना सुद्धा देऊ शकतो. फक्त फार मोठी मोठी कर्ज देऊ नका. अडकले तर पुन्हा अडचणीत आपण येऊ. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि या सभेला आपण सगळेजण उपस्थित राहिले. संस्थेच्या अध्यक्षा सौ किरण पाटील यांच्या नात्यातलं कोणीतरी वारलेलं असल्यामुळं त्यांना तिकडे नागपूरला जावं लागलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आजच्या सभेचं अध्यक्षस्थान
सुनीताताईंना देऊन तुम्ही ही सभा घ्या आणि त्याप्रमाणे आता ही सभा पार पडलेली आहे. मी आपल्याला सगळ्यांना मनापासून आभार मानतो. जे जेवले असतील त्यांचं ठीक आहे आणि जे जेवले नसतील तर इथं बाजूलाच दोन्ही बाजूला जेवणाची व्यवस्था आहे. आपण सगळ्यांनी भोजन करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. सभा संपली. जय हिंद. आपल्या जिल्हाध्यक्षा मोनिकाताई मिडगुले यांचा सगळ्या महिलांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. आपल्या तालुक्याच्या महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे यांना मी विनंती करते का त्यांनी ताईंचा सत्कार करायचा आहे.